दोन संघांच्या दरम्यान अगदी आपण पाहिली मॅच अगदी रंगताना पाहायला मिळते आपल्याला. व्हेरी फर्स्ट मॅच असोसिएशन मध्ये खेळताना वाल्मिकीनगर कोळीवाडा हा संघ एक सरप्राईज पॅकेट म्हणून हा टीम आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समवेत साईकृपा बोलीज सिद्धेश गुटे यांची टीम आपण पाहिली आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज कांतेश भोईर नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बघा येणारं सीझन म्हणजेच काय तर APLचं पर्व देखील आहे आणि कदाचित त्या APL साठी या संघामधून देखील आपल्याला चांगले खेळाडू मिळतील. जो सरप्राईज टीम आहे अजून त्याला ओळखलं नाही आणि आता मात्र ओळखण्याची संधी ही बॉलिंग टीमला पाहायला मिळते. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. कांतेश पहिला चेंडू सिद्धेशसाठी. पहिला चेंडू बॅकफुटला पंच केला जातोय. इनफिल्डच्या वरून चेंडू वेगाने प्रस्थान बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय धन 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 करत 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवर शॉट चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा कांतेशचं स्वागत या असोसिएशन मध्ये चौकाराने केलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. अगदी आपण बघितलं तर चौकार प्राप्त केला सिद्धेश गुटेने. एक टॉप ऑलराऊंडर खेळाडू आहे सिद्धेश या संघाचा पॉवर हाऊस. बॅकफुटला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये. यावेळेला मात्र लाईन थोडी मागे घेतली. टप्पा मात्र अगदी आपण पाहिला तर तो मागे ठेवला. थोडस गती प्रदान केली आणि कांतेश भोईरकडे आपण पाहिली आहे तर मग क्रिकेटचा अनुभव तितका छान आहे चांगला आहे आणि नक्कीच तो पन्नाला लावेल यामध्ये शंका नाहीये. सरप्राईज केलं होतं थोडंसं बॅटरला. डॉट चेंडू हाताळला आणि ती गरज आहे कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच बॅटर दोन काय शोधतात तर एक मोठा स्टार्ट फील्डचा बंधन असतं त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत. पुढील चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेला पूर्णपणे बॉडी रोल केले. डीप बॅकवर्ड स्पर्लेगला मात्र फटका खेचला. यावेळेला चेंडू चालला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार नंबर 2 या ओव्हर मध्ये. संतोष मामांचा चेंडू लागून झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. हाफ वॉली होता भरपूर शॉट अप लेंथ होता. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं होतं की जेव्हा दुसरा चेंडू कंप्लीट झाला होता तुषारने काहीतरी एक सल्ला दिला होता सिद्धेशला की कोणत्या दिशेने खेळायचं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आता मात्र आपण बघितलं की सिद्धेशने तो शॉट खेळला आणि त्याला फायदा देखील मिळाला. टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. पुढे एकदा आपण बघितलं मनगडी फटका वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळेला फिल्डर आहेत तिकडे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडस फंबल झालाय आणि नक्कीच धावा मात्र मिळतील इकडे 2. सिद्धेशला मिळतील 2 धावा संघाला मिळतील 2 धावा. दोन्ही टीमची टोटल मध्ये झालेली वाढ अगदी पाहायला मिळते. 10 रन्स विदाउट लास्ट म्हणजे डबल डिजिट मध्ये स्कोर पोहोचलाय आणि नक्कीच फायदा मात्र होणार आहे कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंतची गोलंदाजी आपण पाहिली आहे ना थोडीशी नक्कीच अर्ध्या क्रीजवर करण्याचा प्रयत्न केला जातो त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. आता पुढे टाकलाय चेंडू ड्राईव्ह केला जातोय. गॅप आहे भरारी मात्र घेताना पाहायला मिळतोय हा चेंडू. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिल्या ओव्हर मधला हा सिद्धेशच्या बॅट मधून आलेला तिसरा चकाचक 4. आतापर्यंत आपण बघितलं तर धाव फळकाचा वाढताना पाहायला मिळतोय आकार. धाव फळक 14. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जसं म्हणतायत ना की स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत तितकीच करावी लागते आणि स्वप्न सहजच पूर्ण होत नाही त्याच्यासाठी मनामध्ये जिद्द ही नक्कीच बाळगावी लागते आणि तग्गी आपण पाहिलं तर जिद्द बाळगले सध्या तरी आपण पाहिलं तर मग बॅटर सिद्धेश गुटेने. बॅकफुटला टॅप केला जातोय. समोरच्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं खेळाडू तैनात आहे तिथे एक चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धावेने संघाची टोटल मात्र पोहोचली गेली आहे अगदी 15 या आकड्यावर. विदाउट लॉस 15 रन्स अगदी आपण पाहिलं ज्याप्रमाणे आपण पाहिले ना मोठी आणि माफक सुरुवात ज्याला मानतोय बिग टीम आलेली आहे आणि या सुरुवातीनंतर आपण पाहू शकतोय ना की या टीम कडे अनेक असे खेळाडू आहेत
की या सुरुवातीला अगदी वेग देण्याचा, म्हणजे जो आलेख आहे ना, जो पहिल्या ओव्हरमध्ये 15 म्हणजे दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त हे देण्याची नक्कीच क्षमता ठेवतात. परंतु नक्कीच गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय की कोणता गोलंदाजी ते वापरला जाईल. डेफिनेटली राकेश यांच्याकडे आपण पाहतोय, जे षटक क्रमांक 2 असेल. राकेश राकेश करवेले हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंबर 2 ॲज अ कॅप्टन या संघाचे संघनायक म्हणून आपण पाहतोय त्यांना. हा बघा, नक्कीच तुम्हाला काही नियम्स नक्कीच माहिती नसतील तर पंचांशी तुम्ही ते नियम्स जाणून घ्या, कारण की पंच नक्कीच आहेत आणि त्यांनी आणि असोसिएशनमध्ये दाखल झाल्यानंतर प्रत्येक संघाला नियमांची नक्कीच सूचना दिली जाते आणि माहिती देखील दिली जाते. आता मात्र आपण पाहिलं तर राकेश बॉलिंग ट्रॅकवर असतील आणि दुसऱ्या स्पॉलमध्ये सिद्धेशचा सामना आहे राकेश यांचा. नक्कीच आपण पाहतोय कशा प्रकारे हाताळली जाईल गोलंदाजी. अक्रॉस द लाईन अपील केली होती लाऊड, परंतु पंचांनी सांगितलं नाही, इम्पॅक्ट मिस करत होते. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर चेंडू रेषेमध्ये यायला हवा जेव्हा तुम्ही अपील करताय, परंतु आपण बघितलं हा चेंडू रेषेमध्ये नसेल तर नक्कीच आपण पाहतोय की पंच म्हणतात नाही तुम्हाला नाही मिळणार. परंतु काय की गोलंदाजाला मिळालेला चांगला चेंडू ही कमबॅक करणारी गोलंदाजी ठरू शकते वाल्मिकेश्वर टीमसाठी. बॅकफुटला हलकी हाताने सॉफ्ट हँडने मात्र आपण पाहिलं ड्राईव्ह केला जातोय, बघा सूट दिली जात नाहीये. हे चित्र पाहायला मिळतं, हलकीशी मिसफील्ड, परंतु आपण पाहिलं की सिद्धेशच्या मनामध्ये नक्कीच घर होतं दुसऱ्या धावेचा, परंतु दरवाजा बंद केला होता क्षेत्ररक्षकाने असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की चेंडूला अगदी लगेचच पकडलं गेलं आणि सोपवलं गेलं. थोडंसं फंबल झालं होतं परंतु सावरलं, स्वतःला सुधारलं आणि चेंडूची मात्र नक्कीच आपण पाहिलं डिलिव्हरी केली देखील तिकडे. अगदी आपण बघितलं तर इथे आलेल्या या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 1 धाव म्हणजे 2 मध्ये 1. राकेशला मात्र खेळणं थोडंसं कठीण जाणार आहे, यामध्ये शंका नाही, परंतु तुषार प्रथमच जे स्ट्राईक एंडकडे हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला जातोय. सकाळचं सत्र आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे जे क्रिकेट दर्शवलं गेलं गोखिरे संघाच्या माध्यमातून, परंतु या सत्रामध्ये कोणता संघ हे चांगलं क्वालिटी क्लास क्रिकेट दर्शवताना पाहायला मिळेल. राकेशने सध्या तरी आपण बघितलं की नियंत्रण ठेवलं गेलं या ओव्हरमध्ये, कारण की फलंदाजांना मनासारखे फटके खेळणारे जे चेंडू हवे असतात ना ते दिले जात नाहीये. सटीक लाईन आणि लेन एक नियंत्रणामध्ये राकेश करवेल यांनी आतापर्यंत केलेली गोलंदाजी पाहायला मिळते. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, कॉन्फिडन्स मात्र नाहीये तितका. चेंडू चाललाय मागे, अगदी डिक्लेरेशन झोन आहे तिथे. 2 धावा मिळतील, बॅटच्या साहाय्याने नक्कीच जातोय तर 2 आणि लेगच्या साहाय्याने गेला तर नक्कीच 1 मिळेल, म्हणजे इथे 2 मिळाल्यात. धावसंख्या आपण पाहिली आहे पोहोचली गेली आहे 19 धावा म्हणजेच काय तर अगदी आपण बघितलं तर 19 फेब्रुवारी जगात बारी शिवछत्रपती महाराजांची जयंती न्यारी 19चा आकडा नक्कीच डोळ्याच्या समोर येतोय. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. काय आहे इतिहास शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तो तुम्हाला देखील माहिती आहे, आम्हाला देखील माहिती आहे. गुड डिलेव्हरी पाहतोय आपण यावेळेला. शॉट मात्र खेळण्याचा प्रयत्न आहे ऑन द राईज, परंतु चेंडूला रीड करणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ते करण्यामध्ये यश मिळत नाहीये. कुठेतरी आपण बघतोय इथे की सिद्धेश आता स्ट्रगल करतायत आणि राकेशचं कमबॅक करणारे षटक राहिले. बॅकफुटला मात्र पंच केला जातोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, चकवा दिला जातोय फिल्डरला आणि या वेळेला आपण पाहिलंय तर चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4 चौका. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहताय ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहताय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. अगदी आपण बघितलं तर मग नवीन बॉलर असतील प्रणय कांबळे यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर हे षटक असेल. 3रा स्पेल फलकावर अगदी धावा बघितल्या आपण तर मग ज्या धावा आहेत 2 ओव्हरमध्ये 23 धावा 23. बघा साईनाथ बाबर यांना देखील आपण पाहिलं तर आता बॅट घेऊन जाताना या टीमचे सिनियर प्लेयर्स आहेत आणि बघा आपला रोल आहे काय तर नक्कीच आपल्या संघासाठी आता मात्र स्वतः बॅट घेऊन गेले. फक्त बॅट तर एक बहाणा होता, कदाचित हा मोठा एक सल्ला देण्याचा इरादा होता.
प्रणय आले तिसऱ्या स्पर्धेमध्ये. राकेशने जो कमबॅक करून दिला, कारण की पहिल्या स्पेलमध्ये तब्बल गेलेल्या 15 धावा होता 15, परंतु जो चौकार गेला त्यामुळेच 8 धावा गेल्या राकेश यांच्या बॉलिंगमध्ये. परंतु प्रणय तिसऱ्या स्पेलमध्ये. तुषार यांचा प्रयत्न, स्क्वेअर ती विकेट, फटका छान आहे, एका टप्प्याने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार स्ट्रोक मिळतील तुषारला 4 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. अगदी इथे आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉलवर चौकार तुषार लोखंडेची खासियत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. ह्या वेळेला आपण बघितलं थोडासा बाउन्सरचा वापर केला गेला, गोलंदाजाची उंची नापण्याचा प्रयत्न केला असं म्हणू शकतो आपण. जिस तरह से अब गेंदबाजी में कमाल करना होगा, क्योंकि अगर यहाँ पे है ना 50 के ऊपर का टारगेट निकल गया तो फिर मुश्किल होता है चेस करना, लेकिन 50 के अंदर 40-45 पे अगर रोकते हो तो सही में गेंदबाजी अच्छी हो सकती है, क्योंकि इस मैदान के अंदर ना चेसिंग आसान हो जाती है. कई बार हमने देखा है, लेकिन कई बार अच्छी गेंदबाजी हुई तो लो टोटल भी एक बड़ा में कन्वर्ट हो जाता है. लेकिन यहाँ पे क्या है ना कि बल्लेबाजी अब फिलहाल तो अच्छी करनी होगी बॉलिंग टीम को. ऑन के क्षेत्र में खेलने का प्रयास था, ऑन साइड में खेलने का प्रयास, लेकिन बल्ला और गेंद के बीच में मिलाप हुआ था. इसकी वजह से जो अपील की थे अंपायर ने वो खारिज की है. 1 रन मिलेगा. 1 के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 29 रन बन चुके हैं. इस ओवर की गेंदें हो चुकी है 3, अभी भी 3 गेंदें शेष है, यानी कि बड़ा का प्रयास करेंगे अब यहाँ पे बड़ी हिट लगाने का प्रयास. अब तक तो खामोश सा बल्ला लग रहा है तुषार का, लेकिन तुषार ऐसे खिलाड़ी है, खामोश रहने वाले खिलाड़ी नहीं है. उनका कद छोटा है लेकिन काम बड़ा करते हैं. हमेशा मैंने कई बार क्रिकेट के मैदान में देखा है, और इस मैदान में वो अपना जलवा कब बिखरेंगे. फिलहाल तो मैं सिद्धेश के ऊपर ध्यान दूंगा. सिद्धेश ने पावर प्ले के ओवर में 3 चौके जड़ दिए थे, लेकिन उसके बाद थोड़े से स्ट्रगल करते नजर आए. कहीं ना कहीं अपनी टीम के लिए वो रोल निभाना होगा. अब स्टंप के बाहर धीमा डाली थी गेंद, खेल दिया है, वहां पे खिलाड़ी है तैनात, प्रोटेक्शन है. ज्यादा फायदा मिलेगा या नहीं, ज्यादा नहीं, जितना चाहिए था उतना नहीं मिला, लेकिन 2 रन मिलेंगे. कहीं ना कहीं गेंदबाजी में विविधता जिसे वो कहते हैं, परिवर्तन, वो ला रहे गेंदबाज, उसकी वजह से चकमा दे रहे बल्लेबाजों को, मुश्किल कर रहे. बड़ा शॉट खेलने के लिए आसान नहीं हो रहा है, ये मुश्किल है. अगर ऐसे ही बड़ा नहीं है तो फिर यहाँ पे एक कॉलम खाली सा नजर आ रहा है, वो है विकेट का. उस कॉलम को भी भर दीजिए तो बल्लेबाजी करने वाली टीम की मुश्किलें बढ़ सकती है. फिलहाल तो स्ट्रगल कर रहे हैं बड़े शॉट के लिए. एक गेंद पीछे जा रही है, अंपायर बोलेंगे हमें क्या है, खराब है. जी हाँ जनाब, ये वाइट गेंद का इशारा यहाँ पे मिलता हुआ. एक्स्ट्रा रन मिलेगा. एक्स्ट्रा रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ेगा 33 रन हो चुके. अभी भी गेंद एक शेष है इस ओवर की. उड़ाने का प्रयास था, लेकिन बल्ले और गेंद में अच्छा मिलाप नहीं हुआ है. बड़ी ताकत झोंक रहे बल्लेबाज, लेकिन कनेक्शन अच्छा नहीं हो रहा है. यहाँ पे कहीं ना कहीं ऐसा नहीं हो सकता, ये रूल्स है, और रूल्स के हिसाब से अगर देखेंगे ना तो अंपायर ने शायद से बता दिया है कि यहाँ पे बल्लेबाज आउट है, लेकिन क्या वहां पे क्रीज छोड़ी थी. बघा इथे काय झाले तर नक्कीच फलंदाज झालेत बाद, आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग तुषार रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. आणि त्यामुळेच आता असं वाटतंय की जी सुरुवात मोठी झाली होती ना पहिल्या ओव्हरमध्ये, त्या सुरुवातीला मात्र थोडंसं ब्रेक लावण्याचं काम केलं प्रणयने. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर छान गोलंदाजी केली, एक चौकार मात्र जरूर गेला. तर नक्कीच आपण बघितलं की थोडंसं नियंत्रण ठेवलं, की षटकार मात्र आतापर्यंत आलेला नाहीये. नवीन मात्र आपण पाहिलं तर आता गोलंदाज असतील गणेश करबेले, हर्षल भावर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक बल्लेबाजी करनी टीम बॉलिंग यानी कि विराट से बिलोंग करती नजर आ रही टीम, और दूसरी टीम अगर देखेंगे तो फिर वसई वेस्ट की टीम. ये मुकाबला रंगीन और हसीन होने वाला, इसमें कोई दो राय नहीं है. गणेश करबेले गेंदबाजी के लिए, फुल टॉस गेंद सामने की तरफ, बैक टू द बॉलर, प्रयास अच्छा था, लेकिन
ऐसे कैचेस है ना पकड़े नहीं जाते, चिपक जाते हैं। लेकिन वहां पे हर्षल ने प्रयास किया था, साईनाथ भावर के ये पुत्र है, लेकिन वो आते ही बड़े की दरकार में थे। लेकिन अब सिद्धेश क्या करेंगे, किस तरह से करेंगे, अपना बल्ला घुमाएंगे, जलवा बिखरेंगे। जलवा तो बिखरना होगा। सामने की तरफ ये देखो, मारा है, सॉलिड उठा के मारा है। कहां पे मारा है, बाउंड्री के बाहर मारा है, 6 रन, 6 आर। थैंक यू डीजे। इसके लिए जाने जाते हैं सिद्धेश। अब उन्होंने कर दिखाने की ठान ली है। जैसे कहा जाता है ना, इश्क में ना प्यार में, हमें तो मजा आता है क्रिकेट के इस मैदान में। अब मजेदार वाला कॉन्टेस्ट होने वाला है, क्योंकि यहाँ से अब सिद्धेश का बल्ला बोलेगा, इसमें कोई दो राय नहीं। उनको भी पता ही आखिरी ओवर है। अब कलायु का इस्तेमाल किया था, ताकत पूरी झोंक दी थी, लेकिन हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास भी था, उड़ा नहीं पाए, अच्छा संपर्क कर नहीं पाए। वहां पे 1 रन मिलेगा। अब 1 के साथ टीम का टोटल आगे बढ़ने वाला है। 42 रन हो चुके हैं, अभी भी 4 गेंदे शेष है इस इनिंग के। 3 गेंदे। नेक्स्ट मैच जर्मन स्पोर्ट्स भिड्याचा पडा आणि बाबा स्पोर्ट्स कॉमन टीम। वाईट बॉलचा इशारा। जर्मन स्पोर्ट्स भिड्याचा पडा आणि बाबा स्पोर्ट्स कॉमन टीम आपण यायचं आहे टॉस बॉक्सच्या दिशेने। इनिंग मध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत। महत्वपूर्ण सूचना हे तुम्हाला देतोय। पुढचा चेंडू हर्षाला आहेत, बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित येत नाहीये। अगदी आपण पाहिलं तर एक षटकार येताना पाहायला मिळाला आपल्याला सिद्धेशांच्या पाठमधून, परंतु या षटकामध्ये आपण राहिलंय काय, तर आता चेंडू शिल्लक असतील 2 आहेत। कारण की पहिल्यावर नक्कीच हर्षल खेळला गेला होता, त्यानंतर आपण बघितलं एक सिक्सर आपण पाहिला, तर मग सिद्धेशने लगावला होता आणि तीच सिद्धेश आता स्ट्राईक एंडकडे आलेत। मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज गणेश आपण बघितलं तर आता ती संधी देत नाही, बीट देत नाहीयेत। बघा थांबवलं, स्वतःला नियंत्रणामध्ये ठेवलं गेलंय, कंट्रोल ठेवलंय, कारण की हा थ्रो जर चुकीचा झाला ना तर मग आपलं नुकसान होईल। त्या अनुषंगाने हातामध्ये चेंडूला ठेवलं नाही, थ्रो केलं। धाव फळकाचा आकार वाढला गेलेला आहे, धाव फळक पोचला गेलाय 46च्या घरामध्ये। एक अंतिमचा चेंडू म्हणजेच काय, 46ला जर +6 केला तर 52 होतील, 4 केला तर 50 होतील आणि 2 केला तर 48 होतील। परंतु नक्कीच मग पुढे जातील की मग तिथेच थांबतील, प्रश्न हा असेल, उत्तर काय मिळेल। उलटास आणि इकडे आपण पाहिला तर झेल, आणि झेल मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच फिल्डर होते। झेलच्या खाली प्रणयच्या माध्यमातून आपण बघितलं तर झेल कंप्लीट झालाय आणि फलंदाज मात्र सिद्धेश यांच्या खेळीला मात्र शेवटच्या बॉलवर मात्र विराम लावला गेलाय। आणि एकूण आपण पाहिलं तर 4 षटकाचा खेळ पूर्ण होत असताना फलकावर कंप्लीट झालेल्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। 46 रन्स आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष्य हे असेल। 47 धावांचं लक्ष आहे टॉस करण्यासाठी। पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतोय, कॅप्टन आलेले नाही आहेत, एक आलेत बाबा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन। बाबा स्पोर्ट्स कॅप्टन जरा क्विक या, फास्ट। बघा मी पुन्हा एकदा सूचना देतोय की जे पण संघ असतील ना येणारे खेळण्यासाठी, त्या संघाने जेव्हा सूचना दिल्या जातील आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे। आमचे पाहुणे वेट करतात टॉस बॉक्स मध्ये। शिवभोजन जी गुप्ता साहब यहाँ पे जुड़ चुके हैं और उनके हाथों से इस मैच का, इस मुकाबले का टॉस का सिक्का उछाला जा रहा है। अब सिक्का उछलने के लिए एक तरफ पेल्लार से टीम हनुमान स्पोर्ट्स भिड़ियाचा पाड़ा और दूसरी तरफ बाबा स्पोर्ट्स बीबी पाड़ा यानी कामन की टीम है। दो कप्तान यहाँ पे जुड़ चुके हैं और हमारे मेहमान और मेहमानों के हाथ में है ये सिक्का घूमता हुआ उछाला जा रहा है वहाँ पे, और सिक्का किस टीम के पक्ष में जाएगा ये भी हम देखेंगे। टॉस होता हुआ, टॉस का बॉस बाबा टीम। फील्डिंग, बैटिंग, इस बैटिंग डिसाइड की है, बल्लेबाजी करेंगे यानी कि गेंदबाजी करना है बल्लेबाजी चेअरमन स्पोर्ट्स टीम को। चला आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान देखील करूया।
शिव कुमार जी गुप्ता साहब यहाँ पे आए हैं और उनका हम आदर सम्मान सत्कार जरूर करेंगे। इस श्रृंखला के लिए उनका अमूल्य योगदान भी रहा है। शिव पूजन जी गुप्ता साहब यहाँ पे आए, उन्होंने अपना कीमती वक्त दिया, कीमती वक्त के साथ बहुत कुछ दिया इस श्रृंखला के लिए। उनका हम थैंक यू सो वेरी मच, उनका शुक्रिया अदा भी करेंगे। उनका स्वागत सम्मान हमारे इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजमेंट मिस्टर अजय दादा के हाथों से यह सम्मान होता हुआ। थैंक यू सो वेरी मच सर, आपका अमूल्य योगदान आपने इस श्रृंखला के लिए जो दिया, इसके लिए आपको हम थैंक यू सो वेरी मच जरूर कहेंगे। ज्ञान प्रकाश जी गुप्ता साहब, आप प्रजापति साहब का भी हम दिल की गहराई से आभार व्यक्त करेंगे। थैंक यू सो वेरी मच, उनको भी हम कहेंगे आपका भी बड़ा दिल, आपका भी बड़ा प्यार इस श्रृंखला के लिए, इस टूर्नामेंट के लिए मिला है और आपका भी हम शुक्रिया अदा करते हैं। थैंक यू सो वेरी मच, आपने भी जो हमें इस श्रृंखला के लिए दिया है इसके लिए थैंक यू सो वेरी मच, आपको भी कह रहे हैं। हमारे अतिथियों का, हमारे मेहमानों का स्वागत सत्कार सम्मान होता हुआ अब जाएंगे हम कमेंट्री बॉक्स में, क्योंकि जोड़ने जा रहे हमारे अजीज दोस्त अब इस इनिंग का आंखों का हाल पहुंचाने के लिए विजय जी भोए। चला फील्ड सेटअप करून घ्यायचे आहे। स्वागतम सुस्वागतम, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। वसई तालुका आदिवासी गट असोसिएशन अंतर्गत युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपडा आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये आपण आहोत। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या आई गावदेवी ट्रॉफी मध्ये। आजच्या दिवसातील मॅच क्रमांक आपण पाहिला तर मग पहिल्या फेरीतील 3 आपण पाहतोय। वाल्मिकेश्वर कोळीवाडा आणि त्यांच्या समवेत साई कृपा स्पोर्ट पोलीस। नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत। एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील पाहणं योग्य आहे। जवळजवळ आपण पाहिला तर मग फर्स्ट इनिंग मध्ये धावा जोडल्या गेल्या, धाव फलकावरती 46 आणि 47 धावांचं लक्ष्य मात्र इथून पूर्ण करायचं आहे। पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सिद्धेश घुटे, उमेश तरडे अँड गणेश करबेले हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा आहेत। गणेश ऑन स्ट्राइक, पहिला बॉल सिद्धेश घुटेचा, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत। चला मॅचला सुरुवात करायची आहे। सिद्धेश घुटेचा हा पहिला बॉल ऑन साइड ला, अगदी सुंदर स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं। चेंडू निघून गेला एका टप्प्यानं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 4 धावांकरता चौकार 4। जाऊ दे सुमित गाडी, कशाला लाडी गोडी लावायची नाही, गाडी थांबायची नाही, सुसट गुंगाट गोडी फिसकी नको दे ताळी, पिवायची हाय मग डुलायचं हाय। धन्यवाद तुझं, थँक्यू सो मच। हाफ टॅकर लेंथ होती आणि जबरदस्त पिक केला गेला बॉलला। बॉलच्या मिरिट मध्ये आलं, त्याच्यानंतर चेंडूला हाफ वॉलीवर घेतला आणि एक सुंदर स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने खेळले गेलेत गणेश। पुढील बॉल निम्या गतीने या बॉलला मात्र फेकलं गेलंय, परंतु पुन्हा एकदा जबरदस्त प्लेसमेंट पाहायला मिळाली आहे। चेंडू आपण पाहिला तर मग निघून गेला आहे डिक्लरेशन झोनच्या पलीकडे, कारण ते झाड आहे, त्या झाडाच्या या बाजूने जर बॉल आला तर मग 4 धावा येतील। पण कुठल्या बाजूने नेमका बॉल गेला
डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. यस, म्हणजेच 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. या 2 धावेनं धावफलक पोचलं गेले 6च्या घरामध्ये 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून काहीतरी चमत्कार गोलंदाजी करावी लागेल. पेंडटे पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश गुटेच्या माध्यमातून. पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय बॉलला. जबरदस्त बॅटिंग गणेश च्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचा पूर्णपणे पॉवरफुल वापर केला जातोय. ओव्हरफिश बॉल हाताला होता आणि काय जबरदस्त प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. टायमिंग बेमिसाल आणि षटकार देखील खूप कमालीचा पाहायला मिळाला. मॅक्झिमम हिट करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झाले त्यावेळेस गणेश. धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 12 या अंकांवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर मग चौकार, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर हा षटकार. 3 चेंडूंचा इथून खेळ जो आहे तो संपन्न झाला आणि धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 12 या अंकांवरती. इथून जे धावफलक मात्र प्रति षटकामागे पूर्ण करायचं आहे ना, ते धावफलक सध्या तरी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. हर्षल आहे, करणार नाहीये चुकी. पकडला जाईल खेळ आणि समाप्त होईल गणेश या खेळाडूचा खेळ आउट. निश्चितच जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता गणेश, मात्र त्याला बाद करण्यामध्ये अखेरीस यश आलंय सिद्धेश गुटे या गोलंदाजाला. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव केला आणि त्याला अनुसरून लेंथ ही परिपूर्ण हाताळली गेली आणि निश्चितच झेलच्या स्वरूपामध्ये मात्र गणेशला परतावं लागलं. कांतेश भोईर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. एवढंच थोडंसं इम्प्रेस केलंय गोलंदाजीमध्ये. प्रभावित करणारी ही गोलंदाजी सिद्धेश गुटेची आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर बोलबाला राहिला होता गणेश या खेळाडूचा, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त कमबॅक सिद्धेश गुटेच्या माध्यमातून राहिला गेला. चला घाई करायची. अंतेश भोईर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. लक्ष आहे ते म्हणजेच 47 धावांचं आणि या 47 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा असेल तर मग योग्य रिदम पकडावा लागेल. चांगल्या गुणधर्माने हा खेळ मात्र इथून पुढे न्यावा लागेल. पुढील बॉल आल्या कांतेशने देखील सुंदर स्ट्रोक खेळला गेला पॉइंटच्या दिशेनं. छोटा क्षेत्ररक्षक आहे, पुढे आलाय, चेंडूला उचलतोय, चेंडूची फेकी करेपर्यंत एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर मग पोहोचले गेले 13 या अंकांवरती. निश्चितच वेळात वेळ काढून पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले होते, त्यांचे आभार निश्चितच जयश्री डुगले या ठिकाणी व्यक्त करतील. थैंक यू सो वेरी मच सर, आप यहाँ पे आए, अपना कीमती वक्त दिया, अपना कीमती योगदान हमारे इस श्रृंखला के लिए दिया, इसके लिए आपको दिल की गहराई से थैंक यू सो वेरी मच हम जरूर कहेंगे. आणि इथंच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग इनफिल्डच्या वरून स्लाइस करायचं होतं बॉलला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. चेंडू आला आहे डॉट. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर मग 1 बाद 13 असं हे धावफलक आपल्याला इथून पाहायला मिळालंय वाल्मिकेश्वर कोलीवाडा या संघाचं. बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून मॅट
टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत 1/13. इथून अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. हर्षल भावर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. इथून मात्र ज्या 34 धावा राहिल्यात त्या मात्र डिफेंड केल्या जातील का 3 ओव्हर मध्ये की मग चेस केल्या जातील. 2 बॅटर आहेत उमेश अँड कांतेश परंतु बॉलिंग ट्रॅक वरती हर्षल भावर सज्ज झालेत. इथून जर निश्चितच चांगले खेळले तर मग नेहमीच चर्चेमध्ये राहतील. म्हटलं गेले आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला आयुष्य बदलेल. तुम्ही चांगला पॉझिटिव्ह विचाराने हा खेळ मात्र पुढे न्यावा लागेल. हो हो सुंदर स्ट्रोक सिलेक्शन परंतु चेंडू आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला होता. 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पोहोचलं जाईल 15 अंकांवरती. हर्षल भुवरच्या विरोधामध्ये निश्चितच पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला. पुन्हा एकदा आखू टप्प्याची लेन परिपूर्ण पिक करायची होती. पिक करण्यामध्ये असफल ठरले गेलेत. झेलच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल कांतेश भोईर या खेळाडूला. धक्का क्रमांक 2. भेटल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात म्हणतो भेटल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात म्हणतो भेटल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. धावफलक आपण पाहिलं तर मग पूर्णपणे स्थिर आहे 15 अंकांवरती परंतु नंबर 4 या क्रमांकावरती आपण पाहतोय रुपेश कांबळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन्स झालेत. हर्षलला मात्र अखेरीस दुसऱ्या बॉलवरती सफलता प्राप्त झाली आहे. इथून मात्र रुपेश आलेत. एक चांगल्या पार्टनरशिपची देखील गरज आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली तर निश्चितच जो धावफलक चेस करायचा आहे निश्चित त्याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. इथून आज घाम गाळला नाही तर मग पुढे अश्रू देखील गाळावे लागतील हे देखील लक्षात घ्यावं लागेल. रुपेश ऑन स्ट्राईक. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मनसुबा जो होता तो बनवला होता परंतु प्ले अँड मिस. हा चेंडू येतो डॉट बॉलनं निश्चितच ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. हर्षल भावर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे साई कृपा बोलिंग संघाचा. समोरच्या दिशेने खेळले गेले सुंदर क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी परतावं लागेल उमेश तरडे या फलंदाजाला. अति घाई संकटामध्ये नाही आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग थोडीशी घाई केली कारण स्ट्रोक खेळले होते शॉर्ट मिडॉनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण झालं परंतु थोडस लक्ष आपण पाहिलं तर मग विचलित झालं होतं आणि त्याच कारणास्तव उमेश तरडेला मात्र डगआउटला परतावं लागेल. आणखी एक धक्का क्रमांक 3. भाऊ आम्ही सांगू तसा एक चला लाव. होच भाऊ बट्टाऱ्या कसुरीचा बट्टाऱ्या होच भाऊ बट्टाऱ्या कसुरीचा बट्टाऱ्या कौती कुंडोन इकून वगैरे ते गुण कौती कुंडोन इकून वगैरे ते गुण होच भाऊ बट्टाऱ्या. धन्यवाद हडूज थँक्यू सो मच. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट मिडॉनच्या दिशेनं पुढील बॉल
मोठा स्ट्रोक होतोय सक्सेसफुल. आकाशाला गवसणी घालणारा हा गगनचुंबी षटकार रुपेश कांबळेच्या बॅट मध्ये आलाय. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. अगदी ओव्हरपिच बॉल होता आणि निश्चित त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केले गेले रुपेश कांबळे. यावेळेस जबरदस्त बॅटिंग करतोय. षटकार देखील आलाय त्याच्या बॅट मधनं. इथून अजूनही 13 चेंडू मध्ये 26 धावा हव्यात. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने मात्र तुषार लोखंडे पुढे आले. चांगले फिल्डिंग. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक पोहोचला गेलाय 22 अंकांवरती. इथून अजूनही 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. 12 मध्ये 22 आलेत. अजूनही 12 मध्ये 25 हवेत. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल. असा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे. पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं देखील भाग्य पडेल. इथून अजूनही 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. आता मात्र निश्चितच हृदयाचे ठोके जे आहेत ना ते थोडेसे गंभीर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. कारण इथून जो मॅच जिंकायचा आहे त्याचं सर्व आपण पाहिलं तर मग गोलंदाज सुनील भोईर नंबर 3चं षटक टाकण्याकरता आलाय. त्याच्यावरती देखील जिम्मेदारी आहे त्या संपूर्ण मॅचची. एक चेंडू खराब हाताला त्याच्यावरती मात्र मोठा फटका आपण पाहिला रुपेशच्या बॅट मध्ये आलाय. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती रुपेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. सुनील भोईर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने खेळले गेलेत. अनिकेत दुबले आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलत्या चेंडूला फेक की करेपर्यंत एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली गेली आहे. 11 चेंडू 24 ची गरज. पुढील बॉल. ओ हो जबरदस्त चेंडूची हाताळणी केली गेली आहे. परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. व्हाईट यॉर्कर निश्चितच पाहायला मिळालाय आणि त्याच कारणास्तव पूर्णपणे वेट झालेत बॅटर विपिन कराळे. हो पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट. मी तर म्हणेन या ठिकाणी चुकीचं क्रिकेट खेळलं जात आहे विपिनच्या माध्यमातून. कारण पूर्णपणे सेट झालेला बॅटर रुपेश कांबळे आहे आणि त्याला स्ट्राईक वरनं ठेवणं निश्चितच गरजेचं असणार आहे. त्यावेळेस ऑन साईडला खेळण्याची मानसिकता अगदी आपण पाहिली तर मग एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल. परंतु दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. थोडेसे लेझी पाहायला मिळाले आणि लगेच मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. अतिशय सुंदर रन बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विपिन आणि रुपेश मध्ये 3 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. त्या 3 धावेनं धावफलक पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 26 अंकांवरती. इथून चेंडू शिल्लक असणार आहेत 8 आणि जिंकण्याकरता अजूनही धावा बनवाव्या लागतील 21. 8 चेंडू 21 धावा. जबरदस्त मॅच रंगला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. फुल टॉस बॉल ऑन साईडला. अगदी चेंडू वेगाने निघून गेलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता मोक्याच्या क्षणी आलेल्या ह्या 4 धावा डोके दुखी ठरू शकेल टीम साई कृपा स्पोर्ट बॉलिंग करता. धन्यवाद टीजर. थँक्यू सो मच. रुपेश कांबळेच्या बॅट मधनं चौकार आलाय आणि चौकारानं धावफलक पोहोचला गेलाय 30 अंकांवरती. 7 चेंडू 17 ची गरज. 7-17. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. हो साईनाथ भावऱ्याने खूप चांगले प्रयत्न केले होते परंतु अखेरीस चेंडू निघून गेलाय डिक्लरेशन झोन च्या बाजूनं. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय
32 अंकांवरती 6 चेंडू 15ची गरज आहे. सामन्यामध्ये निश्चितच थोडीशी चुरस निर्माण झाली आहे. हा सामना आपण पाहिला तर अगदी शेवटच्या बॉलवरती या सामन्याचा रिझल्ट पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. इथून एका चांगल्या पॉझिटिव्ह विचाराने हे धावफलक पुढे न्यावं लागेल. कारण म्हटलं गेले समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे खूप भयानक असतात. ज्यावेळेस मनावर कंट्रोल कराल ना त्यावेळेस निश्चितच तुम्ही हा सामना जिंकू शकाल. त्यावेळेस पुन्हा एकदा बिपिन कराले ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील आणि तुषार लोखंडे यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहणार आहोत. आता मात्र सर्व सूत्र जे आहेत ना, जो फॉर्म्युला आहे तो तुषार याला हाती घ्यावा लागेल. इथून जर या 15 धावा थांबवण्याकरता चांगले प्रयत्न, चांगले गोलंदाजी योग्य टप्प्यावरती हातालावी लागेल. तुषार याचं वर्णन निश्चितच मी करणार आहे या ठिकाणी. अगदी कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी मात्र साई कृपा स्पोर्ट बोलीज या संघामध्ये पदार्पण केलं आणि आज एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा त्याचं ताजं उदाहरण त्यांनी देखील दिलं या वसई तालुका आदिवासी क्रीडा स्टेशन मध्ये. तुषार लोखंडे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, कशा प्रकारे बॉलिंग केली जाईल, परंतु सध्या बिपिन कराले ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल तुषार लोखंडेचा. ओहो, जोरकस मारण्याचा प्रयत्न, लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. जे बिपिनला करायचं होतं ना ते मात्र त्यांनी या ठिकाणी केलंय. कारण स्ट्राईक वरती रुपेश कांबळेला आणायचं होतं, ही एक मोठी जबाबदारी होती. ती जबाबदारी त्यांनी मात्र स्वीकारली आहे. इथून 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये 14 धावा या विजयासाठी बनवायचे आहेत. पुणे जिंकणार हा मॅच साई कृपा स्पोर्ट बोलिन्स की मग वाल्मिकेश्वर कोलीवाडा. सध्या तरी दोन्ही संघाचे जबरदस्त प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. तुषार लोखंडेचा पुढील बॉल, धीम्या गतीने बॉल फेकला गेलाय आणि निश्चितच या धीम्या गतीमध्ये पूर्णपणे बॅटरला अगदी बीट केलं गेलंय. आता मात्र 4-14 अडचणी थोड्याशा मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर मग वाढल्या गेलेत. थोडीशी सिच्युएशन गंभीर आहे, परंतु स्ट्राईक वरती पूर्णपणे खंबीर आहे रुपेश कांबळे ऑन स्ट्राईक. समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय क्षेत्ररक्षक आहे हर्षल, करणार नाहीये चुकी, पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल रुपेश कांबळे ह्याचा खेळ आउट. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आपण रुपेश कांबळे याच्यावरती सर्वांच्या नजरा होत्या, परंतु रुपेश मात्र यावेळेस बाद झालेत. अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये. इथून चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही 14 धावांची आवश्यकता. प्रणय कांबळे आलेत न्यू बॅटर. काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कमाल नाही तर मग धमाल देखील होईल या मॅच मध्ये. इथून जर या 15 धावा डिपेंड केला तर मग तुषार लोखंडे खूप चर्चेमध्ये राहणार आहेत या मॅच मध्ये. हो, अजून एक चेंडू डॉट. 2 मध्ये आता मात्र 14. सध्या तरी मेन ऍक्टरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तुषार लोखंडे आणि निश्चितच चांगली भूमिका त्यांनी देखील पेश केली आहे या मॅच मध्ये. जो मेन ऍक्टरचा रोल होता तो मात्र निश्चितच चांगल्या प्रकारे निभावला गेलाय. त्यावेळेस आपण पाहिलं तर मग शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने अनिकेत दुबळे आहेत, एक सिंगल, इथून मात्र धाव ही पूर्ण केली जाईल. असं वाटलं होतं की सहजपणे हा सामना निश्चितच वाल्मिकेश्वर कोलीवाडा संघ घेऊन जाईल, परंतु तुषार लोखंडे याची जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. दिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बिपिन कराळे, परंतु होतील बाद आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकला. अक्षरशः जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाले साई कृपा बोलिंग संघाचे. कॉंग्रॅच्युलेशन साई कृपा स्पोर्ट बोलिंग अँड हार्ड लक टीम वाल्मिकेश्वर कोलीवाडा संघ. हे बागेत फुलं